धन्यवाद माऊली, तुम्ही पहिल्यांदाच आमच्या ग्रुपला जॉईन झालेला आहात. तर मंडळी सुप्रभात, स्वागत आहे परत. आज आहे शेवटचा दिवस. तर आता पोचलो आहे पुणेमधील बालाजी मंदिराच्या इथे. आता इकडे एक मोठी रूम घेतलेत आम्ही खूप सारे. आता तिकडेच आंघोळ वगैरे सगळे करणार आहेत. माझी आंघोळ तर झाली आहे. आंघोळ करून मग असंच लगेच दर्शनाला जाणार आहे आणि इकडे जेवण वगैरे करणार आहेत. तर मंडळी दर्शन झालेलं आहे. आता जेवायला जायचं आहे. हा जेवण लवकर आहे कारण काल खूप जणांचा उपवास होता, उपवास सोडायचा आहे म्हणून जेवण आज लवकरच. कारण ते सामान उचलायला डोंगर कुठलाय का माहिती. आज तसे जेवण म्हणून नाही आलास तुझे. तर मंडळी आपण पोचलो आहे आता आपल्या पुढच्या स्थानावर, म्हणजे श्री क्षेत्र नारायणपूर दत्त मंदिर. सोनसाखळी होतं. योगा मामा घे काय तर मंडळी दर्शन झालेलं आहे. आता निघते पुढच्या स्थानाला. तर मंडळी आपण पोचलो आहे आता आपल्या पुढच्या स्थानावर, म्हणजेच मस्कोबा मंदिर.
रामकृष्ण हरी माऊली. आम्ही भटवाडीमधून पंढरपूर यात्रेसाठी गाडी काढली होती. आमच्या मंडळाने 6 दिवसाचा प्रवास केला होता. खूप सारे देवस्थानं आमच्या मंडळामध्ये ॲड केली होती आणि तो उत्तम प्रकारे सर्व प्रवास आमचा सुखरूप झालेला आहे. आणि आता आम्ही मुंबईच्या दिशेने परतीचा प्रवास करत आहोत. शेवटचा स्पॉट आमचा राहिलेला आहे आता भंडारा डोंगर आणि देहू. ते 2 स्पॉट झाल्यानंतर आम्ही मुंबईच्या प्रवासाकडे रवाना होत आहे. त्यासाठी आम्ही प्रत्येक भक्तांना विचारत आहे, आपलं मनोगत सांगायचं आहे. मी जॉईन झालात आणि हा प्रकार कशा प्रकारे पार पडलेला आहे. धन्यवाद. पहिल्याच वारीला आलेलात आणि ही वारी तुम्हाला कशा प्रकारे वाटली. खूप छान आणि चांगल्या प्रवास झालेला सर्वांचा धन्यवाद देतो तुम्हाला. आतापर्यंत मी पण मागे 1-2 जाऊन आलो. सगळे प्रवास आपले चांगले होतात. माऊलीच्या कृपेने आपल्या सगळ्या पुढे जायचं सगळ्या समाधानी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. आता आपण जात आहोत आमची ताई. तू गेली खूप वर्ष आपल्यासोबत वारीसोबत येत आहेस, तर वारीसोबत जो घडणारा प्रवास तुला कसा वाटत आहे. छान वाटत आहे आणि दरवर्षी आम्ही या ट्रिपला येणार आहे. परत मंडळाकडनं होणारे जे नियोजन आहे ते कसं वाटतं तुम्हाला. छान नियोजन आहे, कोणाचा हाल होत नाहीये. आजी नमस्कार. जय हरी. तू आता आमच्यासोबत गेल्या वर्षापासून येत आहे, तर तुला कशी वाटली वारी. आनंदच वाटली मला. माझं मन खुश झालं. धन्यवाद. धन्यवाद मामी. जय हरी माऊली. आपण गेली 25 वर्षे वारी करत आहोत आणि असेच पुढे पुढे आम्हाला तुमचा आदर्श घेऊन आम्ही पुन्हा नव्याने काहीतरी नवीन नवीन स्पॉट देवस्थाने शोधून नवीन नवीन भक्तांसाठी जाणार आहे. तर जो प्रवासाचा नियोजन असतो तो कसा वाटत आहे तुम्हाला. उत्तम प्रकारे आवाज वाटतंय. नियोजन उत्तम प्रकारे होतं. मोठाची सोय होती सगळी. जय हरी. हे आहेत आमचे चॉकलेट काका. चॉकलेट काका, तुम्ही वारीला येतात तर वारीसोबत जो घडणारा प्रवास तुम्हाला कशारित्या वाटतं. एकदम आनंदाचा एकदम मस्त गेला. सगळ्यांना आनंद आहे. धन्यवाद. जय हरी. नमस्कार माऊली. तुम्ही आमच्या प्रवासात पहिल्यांदाच जॉईन झालेला आहे, तर तुमचा हा वारीचा प्रवास कशारित्या पार पडलेला आहे. खूप चांगलं पार पडलेलं आहे. मंडळाचे पण आभारी आहोत. एवढे चांगले देवदर्शन घडवलं आणि या मंडळाच्या ग्रुपची माणसं पण खूप चांगली आहेत. देतात. आभारी आहे. धन्यवाद माऊली. नमस्कार माऊली. चांगला प्रवास आहे म्हणून लोक येतात ना. नाही लोक येतील काय. चांगला सहकार्य येतात, सहकार्य करतात, लोकांना व्यवस्थित नेता व्यवस्थित म्हणून ते लोक येतात. नाही लोक येतील. धन्यवाद माऊली. असाच तुमचा आशीर्वाद आमच्या मागे राहावा आणि वर्षानुवर्ष आमच्या जमेल तेवढं येणार. धन्यवाद. 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 जय हरी. आजी मंडळाचे मी खूप खूप आभारी आहे. बंधू भगिनीने मला खूप साथ दिली आणि माझी जी इच्छा होती पंढरपूर गाणगापूर अक्कलकोट जी बघायची ती माझी पूर्ण झाली. आजी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आम्ही तुम्हाला विठ्ठलाच्या चरणापर्यंत घेऊन नाही गेलो, पण नेक्स्ट वर्षी तुला विठ्ठलाच्या चरणापर्यंत नक्की घेऊन जाणार. मागून तरी मी बघितलं बाजारात. माझं समाधान. जय हरी. जय हरी. सगळ्यांनी मला साथ दिली प्रेमाने. प्रेमळ माणसाच्या. धन्यवाद. धन्यवाद. जय हरी. गेले अनेक वर्ष आपण वारी काढत आहोत. भटवाडीमधून आम्ही प्रवास आपण पंढरच्या दिशेने करतो. खूप सारे देवस्थान आपल्या वारीमध्ये असतात. तर हा प्रवास करताना तुम्हाला कसं वाटलंय. चांगलं वाटतं. सगळी आपली मंडळी पण आपली समजदार आहेत. चांगलं सांभाळून घेतो. बोलत ना मंडळ कसं वाटलं तुम्हाला वारी. छान छान छान. मंडळाचा जो कार्यक्रम आहे छान आहे आणि असंच चालू राहू द्या पुढे युगानुयुग. धन्यवाद माऊली. धन्यवाद माऊली.
तुम्ही आमच्यासोबत पहिल्यांदाच जॉईन झालेले आहात, तर हा वारीचा प्रवास एकूण 6 दिवसाचा काही कमी पडला असेल मंडळाकडनं तर क्षमा असावी. आणि कसं वाटलं तुम्हाला हा प्रवास करताना? नमस्कार. हा जी पंढरीची वारी जी आज आम्ही आलेलो आहे, पहिलीच वेळा माझी आहे आणि माझं कुटुंब वगैरे जे आलेले आहे. आज एवढं तुमचं नियोजन, एवढं तुमचं सहकार्य एवढं चांगलं आहे की आम्हाला अप्रतिम, आम्ही एवढे आनंदी आहे की आम्हाला असंच पुढच्या वर्षी पण लाभावं तुमचं सहकार्य. नक्कीच नक्कीच. जय हरी जय. शिर्के मामी तुझ्याकडे. नमस्कार माऊली. गेले लास्ट इयर पासून तुम्ही आमच्या मंडळात जॉईन झालेला आहे, तर हा प्रवास करताना, देवदर्शन करताना कसा प्रवास तुमचा होतोय? मंडळाकडनं कसं तुम्हाला प्रोत्साहन भेटतं किंवा कसं वाटतंय? चांगलं वाटतंय आणि नवीन नवीन ठिकाण आम्हाला बघायला भेटतं ना. आमचं नशीबच नव्हतं पण आता आहे. आम्ही विचार पण नाही केला होता पण आम्ही फिरतो. थँक्यू. नमस्कार भाऊकी. तुम्ही खूप वर्ष आमच्या प्रवासामध्ये आपल्या फॅमिली सोबत पूर्ण कुटुंबासह या वारीला येत आहात, तर हा प्रवास करताना, ही वारी करताना तर आपला प्रवास कसा होत आहे ते तुम्ही व्यक्त करावे. प्रवास एकदम उत्तम आहे आणि आपल्या मंडळाचं नियोजन पण एकदम उत्तम आहे. आमचा असा विचार आहे की जोपर्यंत आहे तोपर्यंत सध्या वारी करत राहावी. बरोबर. असा बघू, जिथपर्यंत आहे तिथपर्यंत बघूया. धन्यवाद. धन्यवाद. शिर्के मामी सांगायचं काय तर अरे सांगायचं काहीतरी सांगायचं. सांग ना. काहीतरी सांग ना. पुढच्या वर्षी बशिरीमध्ये म्हणतात. कुशल बोलला, कुशलला कसं पहिल्यापासून आता बरं कसं वाटतं ते सांग. चांगलं वाटलं मला. कसा प्रवास घडत आहे तुझा वारीचा? चांगला प्रवास वाटतो माझा. उत्तम एकदम. बोला. धन्यवाद. धन्यवाद. भाऊ बोल. नमस्कार माशेकर सोबत येत आहात, तर हा वारीचा प्रवास तुमच्या सोबत कसा घडत आहे? एकदम छान मजा येते. दरवर्षी आम्ही प्रयत्न करतो वारीमध्ये यावं म्हणून. धन्यवाद. हे 2 वर्ष आले आपल्याला. नवीन नवीन एक्सपिरियन्स घेते, नवीन आहे. थँक्यू. धन्यवाद. खड्ड्यात रस्त्यात खड्डे आहेत तरी पण काही पडलेले नसते. खूप सुखाची झोप लागली. हा आमचा आहे सुधीर दादा. हा धन्यवाद माऊली. तुम्ही पहिल्यांदाच आमच्या ग्रुपला जॉईन झालेला आहात, तर हा प्रवास ठीक आहे दुसऱ्यांदा जॉईन झालेला आहे, तर हा प्रवास करताना तुम्हाला कसा आनंद वाटलेला आहे? मला असं मनाला खूप असं भरून आलंय आतून. चप्पल पण गेली. आम्हाला 3 तासांनी दर्शन भेटलं. आम्ही लय सुखी जीवन आमचं दर्शन भेटलं आम्हाला. भले आम्ही मध्ये शिरलो पण आनंदाने दर्शन केलं. धन्यवाद. अजून काय. आणि हा शेवट, वारीचा शेवट करता करता आनंदी इथे येऊन सगळी पण होती. आम्ही तिथं सोडून चप्पल तिथे आरोग्य आहे. पांडुरंग चरणी आम्ही एकच प्रार्थना करतो की लवकरात लवकर तुम्ही जोडीने यावे, आमच्या प्रवासात तुम्ही जोडीने सामील व्हावे. धन्यवाद. धन्यवाद माऊली. हा प्रवास करताना तुम्हाला कशा प्रकारे आनंद वाटतो किंवा कशा प्रकारे पार पडलेला आहे? खूपच छान वाटतंय. गेल्या 2 वर्ष झाले आम्ही वारीला येतोय आणि खूपच छान अनुभव आहे. आपलं मंडळ खूप छान नियोजन करतं सगळ्या गोष्टीचं. प्रत्येक वर्षी आम्हाला वारीला येऊ अशी ओढ असते. धन्यवाद. धन्यवाद माऊली. हे मोठे यंग तरफदार आपले असे गणेश दादा हे पहिल्याच वर्षी वारीला आलेले आहेत आणि हे दादा असे आहेत ती गाडी चालू झाल्यापासून ते गाडी बंद पर्यंत झोपून असतात. तर गणेश दादा तुम्हाला कसा वाटला हा प्रवास? प्रथमतः मी पहिल्यांदाच वारी करत आहे. मी पहिल्यांदाच 14 तास लाईन लावून चरणांची स्पर्श करून दर्शन घेतलंय, तर मला खूप बरं वाटलं. थोडं स्टार्टिंगला मला थोडा थकवा वाटला. चरण स्पर्श केल्यानंतर मला सर्व थकवा निघून गेला, त्यामुळे मला खूप असं भरून आल्यासारखं वाटलं. धन्यवाद. आणि काय बोलतो जेवण बनवतील, नाश्ता बनवतील. नमस्कार माऊली. मी गेल्या 2013 पासून हा वारीचा प्रवास करत आहे. तर ह्या प्रवासामध्ये आम्हाला त्रिमूर्ती देव म्हणजे माझे मोठे चुलते सदाशिव लाड, तसेच विष्णू बेकत काका, तसेच धामणे काका या तिघांचा आदर्श घेऊन आम्ही त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून चालत आहे. तर हा वारीचा प्रवास करताना आम्हाला खूप प्रकारे आनंद असतो. आम्ही वारीमध्ये खूप मज्जा मस्ती भक्ती देवाची नामस्मरण करत चाललेला असतो. तसेच आम्हाला काहीतरी पुढे
पुढच्या पिढीला काहीतरी घडवायचं असतं. तसेच बेकत काका, धामणे काका, माझे काका सदाशिव लाड खूप आम्हाला मार्गदर्शन देत असतात. कुठे चुकलं तर आम्हाला रागवत असतात. तसेच आम्ही पुढे हा यांचा वसा आम्ही तसाच पुढे पिढ्यानपिढी चालवत राहू. आम्ही वारी करत असताना गेल्या 10 वर्षामध्ये मी कधीच वारीला लाईनीमध्ये जाऊन नाही शिरलेलो आहे. खूप वर्ष आम्ही मारामारी करून मध्येच जाऊन आम्ही दर्शन घ्यायचो. खूप सारे आमच्या पाठीमागे आमच्या ताई सुषमाताई आमच्या पाठीशी असायच्या, सूरज दादा आमच्या पाठीशी असायचा. काही झाले तरी आम्ही मारामारी करून लाईनी घाल. पण गेल्या वर्षापासून आम्ही गोपालपुरामध्ये जाऊन गेल्या वर्षी आमचा रेकॉर्ड झाला होता. 12 तासाने आमचा पांडुरंगाचं दर्शन झालं होतं. तसंच ह्या वर्षी आम्हाला 15 तास लागलेले आहे. ना भूक ना तहान ना कशाचे भान ठेवता आम्ही 15 तासानंतर आम्ही विठ्ठलाचं दर्शन घेतलेलं आहे. आता आम्ही हा मुंबईचा प्रवास करत आहोत. तर अशाच प्रकारे आम्ही वर्षानुवर्ष नवीन देवस्थाने, नवीन पिढीला नवीन ठिकाणी घेऊन जाऊ. असे तुमचे आशीर्वाद आमच्या सोबत राहतील. वयस्कर व्यक्तींचा आशीर्वाद आमच्या सोबत असतील. धन्यवाद. जय हरी. तसेच आम्ही आता शेवटचे 2 देवस्थान आमचे राहिलेले आहेत. देहूतल तुकाराम महाराजांचं मंदिर आणि एक सर्वात आमचा आनंदाचा स्पॉट म्हणजे भंडारा डोंगर. भंडारा डोंगरवरती गेल्यावरती आम्हाला असं वाटतं की आम्ही कुठेतरी येऊन नामस्मरण करत आहोत. खूप सारे फटाके फोडतो. आमची चिल्लर पार्टी जे फटाके घेऊन येतात मुंबईवरून, जी आमची श्रावणी, सात्विक, वेद, तनू खूप सारे फटाके घेऊन येतात आणि भंडारा डोंगरावरती आम्ही दिवाळी साजरी करतो. जसं तुळशीचं लग्न लागल्यानंतर वरात काढण्याचा जो आनंद असतो तसा आनंद व्यक्त करतो. तसेच आम्हाला वेळोवेळी जेवण बनवताना, नाश्ता बनवताना जे मदत केली धामणे काका, बेकत काका, तसेच चॉकलेटवाले काका, ते सर्वांचा आम्ही मंडळाकडून आभारी आहोत. आणि यंग पिढीकडून काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करावे. धन्यवाद. तर मंडळी आता पोचलो आहे देहूला. ह्यानंतर शेवटचं स्थान म्हणजेच भंडारा डोंगर, मग डायरेक्ट मुंबईला. हे 6 दिवस कसे गेले काहीच कळलं नाही. एकदम मस्त मजेशीर गेले. हा थोडा कंटाळा पण आला नुसता व्हिडिओ काढून, फोटो काढून, पण तरी मजा तर आलीच. अभी खोले चावी इथे वरचे मंदिर आहे, पाया पडू द्या. काही चावी दे ना डिक्कीची. तर मंडळी आपण पोहोचलो आहे पुढच्या आणि शेवटच्या स्थानाला म्हणजेच भंडारा डोंगरावरती. आता इकडे जेवण बनवणार आहे, मग डायरेक्ट निघणार आहे मुंबईला. महाराज आहे भाई.
हे दे हे वेद मागे बघ जरा मागे थांब तू. तुला आपण आधी लोकांना आधी लोकांना उचलला मिशीमध्ये पाठी जाणार आहे. अरे एक तर पेटू दे आज सगळ्याचा पेटू दे. हात लावा. अरे लावा पटापट. हा मग हे पाऊस लाव 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 दुसऱ्याला लाव. वरून खाली घ्यायचं. ए घरात झाला मी करणार. काय पाहिजे ठाव देतो ना तिथं. तयार करून ठेवलाय तो वर टाकायला हवाय ना. Happy birthday, Kaka. Happy birthday, Kakija Kaka. Ya, benar. तर मंडळी पोचलो आहे परत मुंबईला. पंढरपूर यात्रा संपलेली आहे. 6 दिवस कसे पटकन गेले काहीच समजलं नाही. खूप मजा आली. तुम्हाला अजून अशा ब्लॉगच्या सिरीज पाहायच्या असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ माझ्यासगळ्या शेअर करा. आपण भेटूया आता पुढच्या अशाच ब्लॉगच्या सिरीजमध्ये. बाय बाय.